नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपली ही कथा सुरू होऊन 2च दिवस झाले आहेत. तरीही या कथेत वेगवेगळे रहस्य, मनोरंजन आणि खूप छान अशी स्टोरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या स्टोरीत वेगवेगळी रंजक वळणे देखील आहेत. त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ती भारताची तो कोरियाचा. भाषेच्या आणि अंतरांच्या भिंती ओलांडत फुललेली ही प्रेम कहाणी आहे. विश्वास, प्रेम आणि निस्सीम प्रेमाची. कधी गोड, कधी भावनिक, तर कधी हृदयाचा ठाव घेणाऱ्या क्षणांनी भरलेली ही अनोखी सफर तुमच्या मनालाही स्पर्श करून जाईल. नशिबाने त्यांना हजारो किलोमीटर दूर जन्म दिला, पण प्रेमाने मात्र त्या दोघांना एकमेकांच्या हृदयात घर दिलं. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. कांग सो यांच्या हातातील कॉफीचा कप हातातच फुटला. अनाया जोशी ती रागाने पुटपुटली. हे युद्ध आता वैयक्तिक झालं आहे. काही वेळातच अनायाने सादर केलेल्या रिपोर्टची चर्चा आता संपूर्ण JK ग्रुपमध्ये होत होती. एका रात्रीत अशक्य वाटणारं काम पूर्ण करून तिने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावित केलं होतं. पण या सगळ्यामुळे एका व्यक्तीचा राग दिवसेंदिवस अधिकच वाढत होता. ती होती कांग सो यान. त्या आठवड्यात JK ग्रुपच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरियातील अनेक मोठमोठे उद्योगपती, गुंतवणूकदार आणि मीडिया त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते. या इव्हेंटची जबाबदारी जुनहोने अनायावर सोपवली होती आणि तशी घोषणा त्याने मीटिंगमध्ये केली होती. त्याची घोषणा ऐकताच संपूर्ण हॉल शांत झाला. एक नवीन कर्मचारी आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. सो यांच्या चेहऱ्यावर मात्र एक रहस्यमय स्मित उमटलं. परफेक्ट, ती मनातच म्हणाली. कार्यक्रमाच्या दिवशी अनाया सकाळपासूनच तयारीत व्यस्त होती. सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं. पण कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच मुख्य स्क्रीन अचानक बंद पडली. व्हॉट? अनाया धावतच कंट्रोल रूममध्ये गेली. संपूर्ण प्रेझेंटेशन सिस्टीम क्रॅश झाली होती. ती म्हणाली, हे कसं शक्य आहे? तिच्या टीममधील लोक घाबरले. ते म्हणाले, मॅडम, आता कार्यक्रम रद्द करावा लागेल. अनाया काही सेकंद शांत राहिली. बाहेर हजारो पाहुणे उपस्थित होते. मीडिया होती. जुनहो देखील होता. ही चूक तिचं करिअर संपवण्यासाठी पुरेशी होती. तेवढ्यात सो यान दूर उभी राहून हे सर्व पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित होतं. कारण या सर्वांमागे कोण आहे हे फक्त तिलाच ठाऊक होतं. ती पुटपुटली, गेम ओव्हर मिस अनाया जोशी. पण अनाया हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. ती म्हणाली, बॅकअप प्रोजेक्टर कुठे आहे? एक व्यक्ती म्हणाला, मॅम, तो खूपच जुना आहे. ती म्हणाली, काम करतो का? तो व्यक्ती उत्तरला, हो. अनाया म्हणाली, मग आणा. फक्त 10 मिनिटांमध्येच अनायाने संपूर्ण प्रेझेंटेशन नव्याने सेट केलं. कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला. सगळं परफेक्ट चाललं होतं. पण अचानक एक मोठी स्क्रीन सुरू झाली आणि त्यावर अनायाचे फोटो झळकू लागले. भारतातील तिचं घर, तिचे आई-वडील आणि तिचं मध्यमवर्गीय आयुष्य हे त्या स्क्रीनवर दिसत होतं. संपूर्ण हॉलमध्ये चर्चा सुरू झाली. ती या टीममध्ये कशी आली? खूपच साध्या कुटुंबातील मुलगी आहे.
हे सर्व ऐकून अनायाचा चेहरा उतरला, कारण तिला समजलं होतं की हे कोणीतरी मुद्दामून केलं आहे. तेवढ्यात एक आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला, "स्टॉप इट." सर्वजण शांत झाले. तो आवाज किम जून होचा होता. त्याने स्क्रीन बंद करण्याचा आदेश दिला. मग सर्वांसमोर उभा राहून तो म्हणाला, "तुम्ही तिचं घर पाहिलंत, आता तिचं कर्तृत्वही पहा." संपूर्ण हॉल शांत झाला. तो म्हणाला, "या मुलीने एका रात्रीत तो प्रोजेक्ट पूर्ण केला आहे ज्यासाठी इतरांनी 3 दिवस लावले होते. ती इथे तिच्या कुटुंबामुळे नाही, तर तिच्या टॅलेंटमुळे उभी आहे." पहिल्यांदाच जुनहो कुणासाठी तरी एवढ्या ठामपणे उभा राहिला होता. अनायाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं, कारण आज कोणीतरी तिच्या स्वाभिमानासाठी उभं राहिलं होतं. दूर उभी असलेली सोयान मात्र संतापाने थरथरत होती. तिची सर्व योजना पुन्हा एकदा उलटी पडली होती. पण तिचा राग आता द्वेषात बदलू लागला होता. कार्यक्रम संपल्यानंतर अचानक बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. अनाया ऑफिसमधून निघणार इतक्यात जुनहो तिच्या समोर आला आणि उभा राहिला. "तुझ्याकडे छत्री आहे?" तो म्हणाला. अनायाने नकार दिला. काही क्षण शांतता पसरली. मग जुनहोने तिला स्वतःची छत्री तिच्याकडे दिली आणि म्हणाला, "ही घे." ती म्हणाली, "आणि तुम्ही?" जुनहो हलकसं हसला आणि म्हणाला, "मी पावसाला घाबरत नाही." पहिल्यांदाच त्याच्या या शब्दांनी अनायाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित उमटलं. पण दूर कारमध्ये बसलेली सोयान हे सर्व पाहत होती आणि त्याच क्षणी तिने अनायाला तिच्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, "जर ती सहजासहजी माझ्या रस्त्यातून बाजूला हटत नसेल, तर मी तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेन." अशी शपथ तिने घेतली. अनाया आणि जुनहो निघणार इतक्यात जोरदार आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि दोघेही तिथेच थांबले. अचानक अनायाचा फोन वाजला. ती मोबाईल पाहते तर तिच्या बाबांचा भारतातून व्हिडिओ कॉल आला होता. ती थोडं बाजूला जाऊन कॉल उचलते. "बाळा, तुझा कार्यक्रम कसा झाला?" सविताजी विचारतात. अनाया म्हणाली, "खूप छान आई." त्या म्हणाल्या, "तू जेवलीस का?" अनाया हसली आणि म्हणाली, "आई, तू हजारो किलोमीटर दूर आहेस, तरीही तिचा पहिला प्रश्न हाच असतो." त्या म्हणाल्या, "कारण मी आई आहे." माधवजी देखील बाजूलाच बसले होते. ते म्हणाले, "बाळा, कामाच्या गोंधळात स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. स्वतःची काळजी घे." थोडा वेळ बोलून अनाया फोन ठेवते आणि काही क्षण ती शांत होते, कारण तिला घरची, आई-वडिलांची खूपच आठवण येत होती. अचानक पूर्ण बिल्डिंगची लाईट बंद होते. ती पटकन मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू करते आणि पुढे चालू लागते. बाहेरचं वातावरण खूपच वादळी झालं होतं.
जोराचा वारा सुटला होता. विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे अशा वातावरणात बाहेर पडणं शक्य नव्हतं. अचानक ती कोणाला तरी धडकते. आह! तिच्या तोंडून आवाज निघतो आणि पुढच्याच क्षणी ती पडणार इतक्यात कोणीतरी तिला सावरतं. ती थोडं वर पाहते तर तो जुनहो होता. दोघांचे चेहरे अगदी काही इंचाच्या अंतरावर होते. अनायाचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. जुनहो म्हणाला, आर यू ओके? अनाया हो एवढंच म्हणाली. काही क्षण दोघेही एकमेकांच्यात हरवून गेले. काही वेळातच अनाया भानावर आली आणि त्याच्यापासून दूर होत म्हणाली, सॉरी. इट्स ओके, जुनहो म्हणाला. बाहेर जोराची वीज कडाडली आणि अनाया घाबरली. ते पाहून जुनहो हसत म्हणाला, तू विजेला घाबरतेस का? अनाया म्हणाली, नाही. जुनहो म्हणाला, खोटं. पुन्हा एकदा अनाया म्हणाली, मी खरंच घाबरत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा अचानक वीज कडाडली आणि अनाया नकळतच त्याच्याजवळ सरकली. ते पाहून तो हसतच म्हणाला, मी तुला पहिल्यांदाच असं घाबरताना किंवा घाबरलेलं पाहिलं आहे. अनाया लगेचच उत्तरली, आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच एवढं हसताना पाहते. काही वेळ शांतता पसरते आणि नंतर दोघेही एकत्रच हसू लागतात. त्यांच्यातील वातावरण पहिल्यांदाच इतकं मोकळं झालं होतं की दोघेही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारत होते. दोघेही बाहेरच्या पावसाकडे पाहत होते, पण पाऊस थांबण्याची चिन्ह नव्हती. शेवटी अनाया आणि जुनहो पुन्हा ऑफिसमध्ये परततात. ते दोघे जुनहोच्या केबिनमध्ये काचेच्या भिंतीजवळ उभे राहून विजांच्या कडकडाटात चमकणाऱ्या सिओल शहराकडे पाहत होते. जुनहो म्हणाला, तुला माहीत आहे का, मी लहानपणी पावसाचा खूपच तिरस्कार करायचो. अनाया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली, कारण तो स्वतःबद्दल पहिल्यांदाच बोलत होता. ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली, का? जुनहो काही क्षण शांत राहिला आणि मग बोलू लागला, प्रत्येक वेळी पाऊस पडला की मला खूपच एकटं वाटायचं. क्षणातच अनायाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, कारण आज तिला त्या कठोर CEO मागचा एकटा पडलेला व्यक्ती जाणवला होता. ती म्हणाली, मग आता? जुनहो तिच्याकडे पाहत म्हणाला, आता हा पाऊस मला तितकासा वाईट नक्कीच वाटत नाही. दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या होत्या. क्षणभर जणू वेळच थांबला होता. दोघांचंही हृदय जोरजोरात धडधडत होतं. तेवढ्यात जुनहोचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव होतं, कांग सो यान. त्याने फोन कट केला. दोघेही शेजारील एका सोफ्यावर बसतात. जुनहो आणि अनाया एकमेकांविषयी बोलत असतानाच नकळत त्यांचा डोळा लागतो आणि ते दोघे तिथेच झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अनाया जागी होते आणि स्वतःला जुनहोच्या मिठीत पाहून ती घाबरते.
आणि पटकन उठून त्याच्या केबिनमधून बाहेर निघून जाते. ती वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होते. अनाया आणि जुनहो नकळतच एकमेकांच्या प्रेमात पडू लागले होते, पण त्या दोघांनाही अजूनही ते मान्य करायचं नव्हतं. साधारण तासाभराने जुनहो अनायाला केबिनमध्ये बोलावतो. ती येताच तो म्हणतो, आज संध्याकाळी एक बिझनेस पार्टी आहे आणि तू माझ्यासोबत येणार आहेस. अनाया दचकली. मी? जुनहो म्हणाला, हो तूच. अनाया म्हणाली, पण बॉस, कंपनीत इतके सिनियर लोक असताना मी? जुनहो म्हणाला, मला माझ्यासोबत कोणाला न्यायचं आणि कोणाला नाही हे मीच ठरवतो. त्याचं उत्तर ऐकून अनायाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. संध्याकाळी सियोलमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये एक भव्य पार्टी सुरू होती. त्या पार्टीत सर्व मोठमोठे उद्योगपती, सेलिब्रिटी तसेच व्यावसायिक देखील उपस्थित होते. अनाया साध्या पण अतिशय सुंदर गाऊनमध्ये तिथे आली. ती येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर पडल्या आणि काही क्षणांसाठी तिच्यावरच खिळल्या, कारण अनाया खूपच सुंदर दिसत होती. जुनहोची नजर तिच्यावर पडली आणि काही क्षण तो तिच्यात हरवून गेला. त्यानंतर नकळतच जुनहोची पावले तिच्याकडे वळली आणि तो तिच्यापाशी जाऊन उभा राहिला. ब्युटिफुल, तो हसतच म्हणाला. अनाया आणि जुनहोला एकत्र पाहून कांगसोयांचा राग अनावर होत होता. पार्टी सुरू असताना अनाया एका वृद्ध उद्योगपतीशी बोलत होती. अचानक त्या व्यक्तीची नजर अनायाच्या गळ्यातील छोट्याशा पेंडंटवर गेली. ते पेंडंट पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. ते म्हणाले, हे पेंडंट तुला कुठून मिळालं? अनाया गोंधळतच म्हणाली, हे पेंडंट माझ्याकडे लहानपणापासूनच आहे. काय झालं? तो वृद्ध व्यक्ती काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. इम्पॉसिबल, असं म्हणून ते तिथून निघून गेले. जुनहोने हे सर्व पाहिलं होतं. अनाया ते पेंडंट हातात घेते. भलेही ते पेंडंट तिच्याकडे जन्मापासूनच होतं, पण त्याचं महत्त्व तिला अजूनही ठाऊक नव्हतं. तेच वृद्ध उद्योगपती आपल्या कारमध्ये बसले होते. त्यांनी एक जुना फोटो बाहेर काढला. फोटोत एक लहान मुलगी होती आणि तिच्या गळ्यात अगदी तसंच सेम अनायाच्या गळ्यात असणाऱ्या पेंडंटसारखंच पेंडंट होतं. त्या व्यक्तीच्या डोळ्यात धक्का स्पष्टच जाणवत होता. ती जिवंत आहे इतक्या वर्षांनंतर? तर इकडे दुसऱ्या बाजूला सोयान एका अंधाऱ्या खोलीत कुणाशी तरी बोलत होती. सोयान एका अंधाऱ्या खोलीत कोणाशी तरी फोनवर बोलत होती. मला अनाया जोशीबद्दल सर्व माहिती हवी आहे, अगदी तिच्या भूतकाळाबद्दल सुद्धा. लगेचच दुसऱ्या बाजूने उत्तर आलं, हो मॅम, तिच्याबद्दल काहीतरी विचित्र सापडलं आहे. ती दिसते तशी अजिबात नाही. त्या व्यक्तीचे शब्द ऐकताच सोयांच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य उमटलं. परफेक्ट. तिला वाटत होतं की हे सत्य अनायाला संपवेल, पण तिला हे माहीत नव्हतं की हे सत्य फक्त अनायाशी नाही,
तर किम जुन होच्या कुटुंबाशीही जोडलेलं होतं. त्या रात्री अनाया आपल्या अपार्टमेंटमध्ये परतली, पण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. त्या वृद्ध माणसाने माझ्या पेंडंटकडे पाहून अशी प्रतिक्रिया का दिली? हाच प्रश्न वारंवार तिच्या डोक्यात फिरत होता. तिने आरशासमोर उभं राहून ते पेंडंट हातात घेतलं. त्याच वेळी सिओलच्या एका आलिशान बंगल्यात किम जुन हो ची आई किम सू जिन आपल्या खोलीत जुन्या आठवणी पाहत बसली होती. अचानक त्यांचा मोबाईल वाजतो. त्या मोबाईल हातात घेतात. त्यांच्या मोबाईलवर एक फोटो आला होता. त्या फोटो ओपन करतात. तो फोटो पार्टीतला होता. जुन हो आणि अनाया एकत्र उभे होते. सुजिन यांच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटलं. ही मुलगी खूपच गोड दिसते, त्या म्हणाल्या. पण पुढच्याच क्षणी त्यांची नजर अनायाच्या गळ्यातील पेंडंटवर गेली आणि त्यांचे हात थरथरले. त्या पटकन उठल्या आणि म्हणाल्या, हे अशक्य आहे. त्यांनी आपल्या कपाटातून एक जुना बॉक्स काढला. त्यात एक फोटो होता. फोटोत एक लहान मुलगी होती आणि तिच्या गळ्यात देखील अगदी अनायासारखंच सेम टू सेम तसंच दिसणारं पेंडंट. सुजिनच्या डोळ्यात अश्रू आले. ती इतक्या वर्षांनंतर? एवढंच त्या पुटपुटल्या. दुसऱ्या दिवशी JK ग्रुपमध्ये अनाया नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती. अचानक रिसेप्शनवरून फोन आला. मिस अनाया जोशी, कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. मला? तिने प्रश्नार्थक आवाजात विचारलं. हो, समोरून उत्तर आलं. ती विचार करतच खाली आली आणि समोर पाहून थबकली. तिच्यासमोर तेच वृद्ध उद्योगपती उभे होते, जे काल तिला पार्टीत भेटले होते. मिस्टर हान, ती म्हणाली. मिस्टर हान हलकेसे हसले आणि म्हणाले, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यांच्या आवाजात गंभीरता होती. ते बोलू लागले, तुझं ते पेंडंट. एवढं बोलून ते थांबले. अनायाचं हृदय मात्र धकधक होत होतं. ती म्हणाली, काय झालं त्या पेंडंटला? मिस्टर हान म्हणाले, ते पेंडंट साधं नाही. अनाया म्हणाली, म्हणजे? मिस्टर हान काही क्षण स्तब्ध राहिले आणि पुढे म्हणाले, ते एका खूप मोठ्या रहस्याची चावी आहे. हे ऐकताच अनाया स्तब्ध झाली. दूरवरून जुनहो हे सर्व पाहत होता आणि त्याला जाणवत होतं की अनायाच्या आयुष्यात काहीतरी मोठं नक्कीच घडणार आहे. तर दुसरीकडे कांगसोयान, तिच्या हातात एक फाईल आली होती. तिने ती फाईल उघडली आणि पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं. गॉट यू, मिस अनाया जोशी, ती पुटपुटली. कारण त्या फाईलमध्ये एक धक्कादायक माहिती होती. अनाया जोशीचा
जन्म दाखवणारे रेकॉर्ड अपूर्ण होते. म्हणजेच थोडक्यात हा प्रश्न उभा राहतो की अनाया खरंच अनाया जोशी होती का? सोयान हसत म्हणाली, आता खरा खेळ सुरू झाला आहे. तर इकडे अनायाला अजूनही कशाचीच कल्पना नव्हती. तिला हेही माहीत नव्हतं की ती जे आयुष्य जगत होती ते खरंच तिचं होतं का? JK ग्रुपच्या कॅफेट एरियामध्ये अनाया आणि मिस्टर हान एकमेकांसमोर बसले होते. अनायाच्या मनात हजारो प्रश्न उभे होते. ती म्हणाली, सर, कृपया मला स्पष्ट सांगा, या पेंडंटचं रहस्य नक्की काय आहे? मिस्टर हान यांनी त्यांच्या कोटच्या खिशातून एक जुना फोटो बाहेर काढला. ते म्हणाले, हा फोटो बघ. अनायाने तो फोटो हातात घेतला. फोटोत साधारण फोटोत साधारण 4 ते 5 वर्षांची एक मुलगी उभी होती. पण पुढच्याच क्षणी अनायाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कारण त्या मुलीच्या गळ्यात देखील अगदी तिच्यासारखंच पेंडंट होतं, अगदी सेम. ती म्हणाली, ही मुलगी कोण आहे मिस्टर हान? मिस्टर हान गंभीरपणे म्हणाले, 25 वर्षांपूर्वी कोरियातील एका अतिशय श्रीमंत कुटुंबातील मुलगी अचानक गायब झाली होती आणि तिच्याकडे देखील अगदी असंच पेंडंट होतं. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या चॅनेलवरील नवनवीन अपडेट्स पाहत राहा. ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग मोडवर आहे, त्यामुळे नक्की ही स्टोरी फॉलो करा. 2 देश, 2 संस्कृती, 2 वेगवेगळ्या भाषा, पण त्यांना जोडणारं एकच, ते म्हणजे हृदय, प्रेम. तर पाहूया या स्टोरीत अनाया आणि किम जुन हो कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.